हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल इझी केमिस्ट्रीमध्ये. आपण ऑलरेडी 12वीच्या नवीन सिलेबसमधलं चॅप्टर नंबर 2 सोल्युशन स्टार्ट केला होता. सो आपण आता पुढे जाऊया त्या सोल्युशन चॅप्टरमध्ये. सो आवर सेकंड लेक्चरमध्ये आपण सोल्युशन चॅप्टर्समधले व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ लिक्विड इन लिक्विड आपण जी सिस्टीम बघणार आहे ती आहे लिक्विड इन लिक्विड आणि त्यामध्ये मेनली बघणार आहे दॅट इज कॉल्ड व्हेपर प्रेशर. सो आता हे व्हेपर प्रेशर काय असतं हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आपल्याला पुढे ज्यावेळेस कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी हा पॉईंट बघायचा आहे त्यासाठी व्हेपर प्रेशर हा पॉईंट खूप जास्त गरजेचा असणार आहे. सो मी तुम्हाला तो पहिल्यांदा क्लिअर करून देतो व्हॉट इज मीन बाय व्हेपर प्रेशर आणि ते लिक्विड इन लिक्विड सिस्टीममध्ये काय असणार आहे. ओके, सो फर्स्ट समजा आपण असे दोन कंपोनंट घेतोय. मी आता दोन सेपरेट बीकर घेणार आहे. ओके, यामध्ये मी पहिला कंपोनंट घेतोय A1 आणि यामध्ये दुसरा कंपोनंट घेतोय A2. ओके, बोथ आर होलाटाइल. कसे आहेत हे? होलाटाइल आहेत. होलाटाइलचा मीनिंग असा होतो की जनरली जे लिक्विड्स रूम टेम्परेचरला गॅसियस फेजला जातात त्यांना म्हणतो आपण होलाटाइल. जे लिक्विड्स रूम टेम्परेचरला गॅसियस फेजला जातात त्यांना म्हणतो आपण होलाटाइल. समजा हा फर्स्ट होलाटाइल आहे, हा सेकंड होलाटाइल घेतलेला आहे आपण. ओके, यांना कव्हर केला आपण. ओके, हे कंटेनर कव्हर केले. आता ज्यावेळेस हे लिक्विड्स आपण यामध्ये घेणार हे काय करतील रे, यांचे वेपर्स फॉर्म करतील. करेक्ट, ते फॉर्म देअर वेपर्स. वेपर्स फॉर्म झाल्यानंतर त्यांचे लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होईल. ओके, मग ज्यावेळेस वेपर दॅट इज रेट ऑफ इव्हॅपोरेशन अँड रेट ऑफ कंडेन्सेशन म्हणजे ज्यावेळेस ते वेपर फॉर्म होण्याचा रेट आणि इथे गेल्यानंतर ते कंडेन्स होऊन पुन्हा लिक्विडमध्ये फॉर्म होण्याचा रेट इक्वल असेल त्यावेळेस त्यांचं वेपर प्रेशर काउंट केलं जातं आणि त्या वेपर प्रेशरला वेपर प्रेशर म्हटलं जातं त्या लिक्विडचं. मग हा जो पहिला कंपोनंट आहे आपला A1, या कॉम्पोनंटचं वेपर प्रेशर समजा मी घेतलं P10. P1 नॉट P1 असं म्हणूया आपण. आता हे नॉट P1 लिहिण्यामागचं कारण काय, ते जनरली बघा P म्हणजे काय तर व्हेपर प्रेशर. नॉट याचा अर्थ असा येतो की प्युअर आणि फर्स्ट आहे म्हणून 1. ओके, हे प्युअर व्हेपर प्रेशर झालं कोणाचं, ह्या पहिल्या कॉम्पोनंटचं. तसंच दुसरा कॉम्पोनंट आहे, इथे फक्त एकच कॉम्पोनंट प्रेझेंट आहे A2. सिमिलरली त्याचे पण वेपर्स क्रिएट होतील, कंडेन्स होतील. ज्यावेळेस वेपरचा रेट आणि कंडेन्स होण्याचा रेट सारखा असेल म्हणजे स्पीड सारखा असेल त्यावेळेस प्रेशर काउंट केलं दॅट प्रेशर इज P02. ओके, हे झालं प्युअर होलाटाइल कंपोनंट. हा एक प्युअर होलाटाइल कंपोनंट, याचं प्युअरचं कंपोनंटचं वेपर प्रेशर झालं P01 आणि याचं कंपोनंटचं प्रेशर झालं P02. दोघांना मिक्स करून मी थर्ड बीकर घेतला. यामध्ये A1 पण आहे आणि A2 पण आहे. बोथ आर होलाटाइल. दोघांना मिक्स केल्यानंतर होईल काय, बोथ आर होलाटाइल. दोघं पण कसे आहेत, होलाटाइल आहेत. दोघं पण वेपर्स क्रिएट करतील आणि दोघं परत कंडेन्स होतील. बरोबर आहे, दोघांचं प्रेशर वेगवेगळं असेल. सो या पूर्ण सोल्युशनचं प्रेशरला म्हणूया आपण P टोटल. ओके, बट दिस P टोटल इज अ ॲडिशन ऑफ बोथ. ही दोघांची ॲडिशन आहे A1 प्लस A2. पण हे तर एक सोल्युशन झालं ना, लिक्विड इंटू लिक्विड. दोन वेगवेगळे लिक्विड आहे, हे सेपरेट होते, हे प्युअर होते. एकच होता, हे काही सोल्युशन नव्हतं, हे प्युअर होते, हा पण प्युअर होता. दोघं प्युअर एकत्र केले त्यामुळे इथे तर आपण याला प्युअर नाही म्हणू शकत कारण की ते मिक्स झाले. सो इट इज अ सोल्युशन. हे काय झालं, सोल्युशन झालं. त्यामुळे मी आता इथे जसा नॉट लिहिला होता प्युअरसाठी तसा नॉट मी इथे लिहू नाही शकत. मला इथे काय लिहावं लागेल, जो पहिल्याचं याचं प्रेशर असेल त्याला मी P1 म्हणणार, दुसऱ्याचं जे काही सेपरेट प्रेशर असेल त्याला P2 म्हणणार. याला आपण पार्शियल वेपर प्रेशर म्हणतो. सो दोघांच्या पार्शियल वेपर प्रेशरची जर मी ॲडिशन केली तर त्याला टोटल प्रेशर म्हणणार. सो टोटल प्रेशर इज नथिंग बट P1 प्लस P2. तुम्हाला एक टर्म पहिल्यांदा क्लिअर करून घ्यावा लागेल की इथे आपण नॉट लिहित नाही, इथे नॉट लिहितोय, इकडे लिहित नाही. इकडे लिहिण्यामागचं कारण काय तर या कंटेनरमध्ये प्युअर एकच कॉम्पोनंट होता, या कंटेनरमध्ये प्युअर दुसरा कॉम्पोनंट होता. हे मिक्स केलेले नव्हते, प्युअर सेपरेट होते. दोघांना मिक्स केल्यानंतर सोल्युशन बनलं. त्यामुळे मिळणारं जे वेपर प्रेशर आहे ते प्युअरचं नाही आहे तर ते सेपरेट आहे. काही वेपर प्रेशर A1चं आहे, काही A2चं आहे. A1च्या वेपर प्रेशरला आपण P1 म्हटलं, A2च्या वेपर प्रेशरला आपण P2 म्हटलंय आणि हे सेपरेट आहे, पार्शियल आहे. एक
पार्ट आहे त्याचा, याचा काही पार्ट, याचा काही पार्ट म्हणून आपण त्याला पार्शियल वेपर प्रेशर म्हणतो. सो दिस पार्शियल वेपर प्रेशर इज P1 आणि P2चं मिक्सचर आहे. मग या पूर्ण सोल्युशनचं जे मिक्सचर आहे टोटल प्रेशर दॅट इज अ पार्शियल वेपर प्रेशर ऑफ फर्स्ट अँड पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सेकंड. पार्शियलचा मिनिंग कळाला तुम्हाला, काही पार्ट A1चा काही पार्ट A2चा. ओके, हे असं असणार आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग ज्यावेळेस आपण बघतो तर मी यात A1 आणि A2 दोन्ही घेतलाय. तर मी A1 ची जेवढी पण क्वांटिटी घेतली दॅट इज डिनोटेड बाय अ मोल फ्रॅक्शन. आपण ती मोल फ्रॅक्शनने दाखवत असतो. सो मोल फ्रॅक्शन. सो A1 ची जी काही क्वांटिटी आहे ती मोल फ्रॅक्शन आपण x ने दाखवतो आणि ती पहिल्याची आहे म्हणून x1 ने आपण A1 चे मोल फ्रॅक्शन दाखवणार. सिमिलरली A2 चे मोल फ्रॅक्शन असतील x2. मोल फ्रॅक्शन पहिल्यांदा समजून घ्या. याची मी जेवढी पण क्वांटिटी या सोल्युशन मध्ये घेतली आहे दॅट इज डिनोटेड बाय अ मोल फ्रॅक्शन. आपण ती कशाने दाखवतो? मोल फ्रॅक्शनने दाखवतो. म्हणजे मी याचे जेवढे काही मोल फ्रॅक्शन घेतले ते A1 ते दाखवले x1 ने आणि या दुसऱ्याचे जे काही मोल फ्रॅक्शन घेतले दॅट इज शोन बाय द x2 ते x2 ने दाखवले. मग आता पुढे येतो तो एक नवीन लॉ दॅट इज कॉल्ड एन राउल्ट्स लॉ. ओके, सो नेक्स्ट वन इज अ राउल्ट्स लॉ. आता राउल्ट्स लॉ किती सोपा आहे बघा, लक्ष द्या इकडे. ज्या वेळेस आता मी समजा हा P1 आहे, हा P2 आहे, माझ्याकडे तर सोल्युशन आहे. सोल्युशन मध्ये मला फक्त P1 कॅल्क्युलेट करायचं आहे. पहिलं वेपर प्रेशर किती असेल, पहिल्या कॉम्पोनंटचं वेपर प्रेशर विचारलं. टोटल तर मी इझिली काउंट करून घेईल टोटल, पण सेपरेटली P1चं फक्त A1 ने तयार केलेलं P1 वेपर प्रेशर किती दॅट इज कॉल्ड. समजा मी जर ते कॅल्क्युलेट करायचं झालं तर मला राउल्ट्स लॉने एक फॉर्म्युला दिला आहे. पार्शियल वेपर प्रेशर हे किती असतं, इट इज इक्वल टू द, म्हणजे पहिल्याचं वेपर प्रेशर किती असेल त्या सोल्युशन मध्ये पार्शियल वेपर प्रेशर, हा हे P1 पार्शियल वेपर प्रेशर हे किती असेल. राउल्ट्स लॉ काय सांगतो, हा जो पार्शियल वेपर प्रेशर आहे इट इज इक्वल टू द, हा किती असतो, हा इक्वल असतो कोणासोबत, तर हा जो कॉम्पोनंट घेतला A1 याचं प्युअर वेपर प्रेशर किती होतं P10. सो इट इज अ P10 मल्टिप्लाय बाय त्या A1चं सोल्युशन मधलं कॉम्पोनंटचा क्वांटिटी किती आहे, किती घेतलाय आपण तो x1 घेतलाय. सो मल्टिप्लाय बाय x1. सो दिस इज अवर राउल्ट्स लॉ. तसंच P2 काय असेल रे, P2 इज इक्वल टू त्या P2चं प्युअर वेपर प्रेशर किती होतं P02 मल्टिप्लाय बाय इट्स मोल फ्रॅक्शन किती आहे x2. लॉ काय आहे समजून घ्या. कुठल्याही सोल्युशनचं पार्शियल वेपर प्रेशर म्हणजे जर ते दोन मिक्स केले त्यातून फक्त एकाच पार्शियल वेपर प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, ते कसं कॅल्क्युलेट करणार, त्या कॉम्पोनंटचं प्युअर वेपर प्रेशर मल्टिप्लाय बाय त्या सोल्युशनमध्ये त्याचे मोल फ्रॅक्शन किती आहे. दिस इज अ राउल्ट्स लॉ. मग राउल्ट्स लॉ स्टेट करायचा आपल्याला सांगायचं आहे. बघा मग राउल्ट्स लॉ कसा सांगतात, लक्ष द्या इकडे. दिस इज कॉल्ड पार्शियल वेपर प्रेशर. ओके, सो पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी होलाटाइल कॉम्पोनंट, सगळे होलाटाइलच आहे ते. मग पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी कोणा पण घ्या है की नाही, पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी होलाटाइल कॉम्पोनंट इज अ प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, इट इज अ प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ दॅट प्युअर कॉम्पोनंट, वेपर प्रेशर ऑफ दॅट प्युअर कॉम्पोनंट, त्या कॉम्पोनंटचा प्युअर वेपर प्रेशर ऑफ दॅट प्युअर कॉम्पोनंट अँड मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कॉम्पोनंट इनटू द सोल्युशन. त्या सोल्युशन मध्ये त्या कॉम्पोनंटचे किती मोल फ्रॅक्शन आहे, वी ट्रीट इट ॲज अ कॉम्पोनंट, तो एक प्रकारचा कॉम्पोनंट आहे, घटक आहे त्याचा. सो पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी होलाटाइल कॉम्पोनंट, होलाटाइल वर्ड मस्ट आहे, एनी होलाटाइल कॉम्पोनंट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ दॅट प्युअर कॉम्पोनंट अँड मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कॉम्पोनंट इन द सोल्युशन. दोघांसाठी सेम लॉ ॲप्लिकेबल आहे, बघा मग P1 कसा फाइंड आउट केला, P10 इंटू x1, P2 कसा कॅल्क्युलेट केला P02 इंटू x2. आय होप तुम्हाला राउल्ट्स लॉ क्लिअर झाला असेल. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये सुद्धा दिलेला आहे, इथे लिहायला जागा नाही तर मी तुम्हाला लिहून दाखवला असता. ओके, सो पुन्हा एकदा मी रिपीट करतो राउल्ट्स लॉ. Partial vapor pressure, this is called a partial
वेपर प्रेशर ऑफ एनी होलाटाइल कंपोनेंट, कुठला पण घ्या, A1 घ्या नाहीतर A2 घ्या, एनी होलाटाइल कंपोनेंट इज अ प्रोडक्ट ऑफ वेपर pressure of that pure component and its mole fraction in the solution. सिंपल आहे राऊल्स लॉ. आय होप सगळ्यांना क्लिअर झाला असेल. आपण आता नेक्स्ट टॉपिक कडे जाऊया. ओके, सो आपण राऊल्स लॉ वरून काय फाइंड आउट केलं होतं, पार्शियल वेपर प्रेशर. तर कंटेनर मध्ये A1 आणि A2 चं पार्शियल वेपर प्रेशर कॅल्क्युलेट करून घेतलं. पहिल्याचं आलं P1, दुसऱ्याचं आलं P2. अकॉर्डिंग टू राऊल्स लॉ असं स्टेटमेंट मिळालं. सो देयर इज नेक्स्ट डाल्टन लॉ. डाल्टन्स लॉ. हा डाल्टन्स लॉ काय असणार आहे, तर आपण स्टेटमेंट मध्ये तिथेच लिहिलं होतं बघा, P टोटल इज इक्वल टू P1 प्लस P2. म्हणजे दोघांच्या पार्शियल वेपर प्रेशरचे ॲडिशन म्हणजे काय, तर पूर्ण सोल्युशनचं वेपर प्रेशर झालं. सो आपल्याला P1 आणि P2 ची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे. चला आपण ती सबस्टिट्यूट करूया. P1 आणि P2 ची व्हॅल्यू. ओके, P1 आणि P2 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. P1 ची व्हॅल्यू काय होती आपल्याकडे, P01 इंटू x1 प्लस P02 इंटू x2. बरोबर आहे. सगळ्यांना एक गोष्ट क्लिअर असली पाहिजे की आपण ज्यावेळेस x1 प्लस x2 करतो तर दॅट इज इक्वल टू असतो 1. ओके, x1 प्लस x2 हा ऑलवेज 1 असतो. यावरून आपल्याला x1 ची व्हॅल्यू मिळते. x1 इज इक्वल टू x2 इकडे गेला, 1 मायनस x2. आपल्याला व्हॅल्यू मिळाली x1 ची. पुट दॅट x1 इज हिअर. आपण x1 इथे ठेवूया. सो P01 x1 च्या जागेवर काय लिहायचं रे आपल्याला, 1 मायनस x2 प्लस P02 इंटू x2. बरोबर आहे. P01 नी मल्टिप्लाय करूया. P01 मायनस बघा 1 P02 इंटू x2 प्लस P02 इंटू x2. बरोबर आहे. यात थोडीशी अरेंजमेंट करूया. ही टर्म आपण शेवटी लिहूया आणि ही टर्म पुढे लिहूया. काही चेंजेस होत नाही बघा. P टोटल इज इक्वल टू, मग काय झालं रे, ही टर्म पहिल्यांदा लिहिली आपण, P02 x2 मायनस P01 x1 प्लस P0 काय उरला आपला 1. या दोघांमध्ये कॉमन टर्म काय रे, सॉरी इथे आपला x2 आहे ना. ओके, या दोघांमध्ये कॉमन टर्म काय आहे, x2. सो कॉमन टर्म x2 बाहेर काढूया आपण. सो P02 मायनस P01 बाहेर निघाला काय, x2 प्लस P01 आणि इकडे काय आला, P टोटल. सो या स्टेटमेंट वरून आपल्याला काय कळतं बघा, P02, P01, P01 हे तर प्युअरचे वेपर प्रेशर होते आणि द वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. ते कॉन्स्टंट असतात. मग फक्त चेंज होणारा कॉम्पोनंट काय आहे, तर चेंज होणारी थिंग काय, तर चेंज होणारी थिंग दॅट इज ओनली x2. x2 फक्त हा टर्म चेंज होते. मग x2 चेंज होते तर मग असं म्हणू शकतो आपण P टोटल इज डिपेंड अपॉन x2. म्हणजे x2 चं किती क्वांटिटी प्रेझेंट आहे याच्यावरती ठरेल की पार्शियल वेपर प्रेशर किती आहे, किंवा x1 वरती ठरेल की पार्शियल वेपर प्रेशर किती आहे. म्हणजे आपण समजा सोल्युशन घेतलं, सोल्युशन मध्ये आपण A1 आणि A2 असे ज्यावेळेस दोन कॉम्पोनंट घेतले होते, तर हे दोन कॉम्पोनंट घेत असताना x1 आणि x2 यांची क्वांटिटी या सोल्युशन मध्ये किती आहे यावरती डिपेंड करतं की P टोटल किती आहे. ओके, सो टोटल प्रेशर इज डायरेक्टली डिपेंड अपॉन द क्वांटिटी ऑफ x2 अँड x1 यांच्यावरती डिपेंड करतात. मग यासाठी आपल्याला एक ग्राफ सांगितलेला आहे. तो ग्राफ काय तो आपण बघूया. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की अकॉर्डिंग टू राऊल्स लॉ आपण ॲडिशन केली आणि आपण असं डिराईव्ह करून दाखवलं की द प्रेशर of a solution liquid into liquid is depend upon the mole fraction. हे कशावर डिपेंड करतात, मोल फ्रॅक्शन. हा x2 पण येऊ शकतो आणि x1 पण येऊ शकतो. सो डिपेंड अपॉन द मोल फ्रॅक्शन. हे कशावर डिपेंड करतात, मोल फ्रॅक्शन वरती. हे आपल्याला ग्राफिकली सुद्धा दाखवायचं आहे. चला आपण आता ग्राफ बघूया. ओके, सो स्टुडंट वी आर लुकिंग फॉर अ वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ लिक्विड इनटू लिक्विड. मग त्यासाठी आपण आता वेपर प्रेशर मोल फ्रॅक्शन नुसार कसा चेंज होत जातो, वेपर प्रेशर चेंजेस विथ द मोल फ्रॅक्शन कसा. कारण की आपण आत्ताच बघितलं की P टोटल इज डिपेंड अपॉन व्हॉट, x2 आला होता, लाईक असं आलं होतं P02 मायनस P01 इंटू x2 प्लस P01 अशी टर्म आली होती आपल्याकडे.
करेक्ट आहे सगळ्यांना. सो पी टोटल इज डिपेंड अपॉन मोल फ्रॅक्शन. आपण मग आता हा पी टोटल म्हणजे काय तर वेपर प्रेशर, हा वेपर प्रेशर आणि X2 म्हणजे काय तर मोल फ्रॅक्शन. हा वेपर प्रेशर आणि मोल फ्रॅक्शनचं रिलेशन नेमकं काय आहे, सोल्युशनमध्ये तो कसा चेंज होत जातो ते बघूया आपण. सो व्यवस्थित लक्ष द्या इकडे. ग्राफ थोडासा हार्ड आहे पण मग एवढा पण हार्ड नाही. समजा आपण एक कंटेनर घेतलं, त्या कंटेनरमध्ये दोन कॉम्पोनंट आहे A1 आणि A2. सो इनिशियली फक्त पहिल्यांदा असं समजा की एकच कॉम्पोनंट आहे A1. ओके. सो A1 ची मोल फ्रॅक्शन किती दाखवतो आपण, A1 ची मोल फ्रॅक्शन दाखवतो X1. ओके. सो इनिशियली काय झालं की सोल्युशन घेत असताना कंटेनरमध्ये आपण पहिला कॉम्पोनंट घेतला A1, त्याच्यामध्ये मोल फ्रॅक्शन किती आहे X1. सो मी या ठिकाणी लिहित असताना असं लिहितो ह्या पॉइंटला बघा, X1 इज इक्वल टू 1. X1 इज इक्वल टू 1. X1 इज इक्वल टू 1 म्हणजे काय, मी आता 1च का घेतला तर मला असं सांगायचं आहे X1 प्लस X2 इज इक्वल टू 1 असतो. आता याच्यामध्ये तर X2 नाही आहे, X2 0 आहे. सो X1 ची व्हॅल्यू किती आली रे, इट इज इक्वल टू 1 आला. म्हणून मी इथे काय लिहिला X1 इज इक्वल टू 1. मग इथे X1 इज इक्वल टू 1 म्हणजे या कंटेनरमध्ये फक्त A1 आहे आणि A1 असल्यामुळे त्याचा वेपर प्रेशर कसा असेल, प्युअर. फक्त A1 आहे ना, सोल्युशन तर नाही, प्युअर. मग प्युअर वेपर प्रेशर कसं दाखवतो आपण P01 ने. मग या पॉइंटला इथे ज्यावेळेस फक्त X1 इज इक्वल टू 1 होता, फक्त X1 होता, त्यावेळेस मिळणारं जे वेपर प्रेशर होतं ते इथे दाखवूया आपण, दॅट इज P01. हे त्याचं वेपर प्रेशर झालेलं आहे. ओके. आता करायचं काय आपल्याला, इथे X2 काय होतं रे, X2 तर नव्हताच, 0 होता. आता हळूहळू इकडे जात असताना X2 वाढत जाणार. काय वाढत जाणार, X2 वाढत जाणार. X1 ची क्वांटिटी कमी होणार, X2 वाढत जाणार. म्हणजे आता इथे दुसरा कॉम्पोनंट आला A2. A2 चं मोल फ्रॅक्शन X2. आता X2 वाढतोय आणि X1 कमी होतोय. मग आता X1 कमी होतोय याचा अर्थ त्याचं वेपर प्रेशर सुद्धा काय होत जाणार, कमी होत जाणार. बरोबर आहे. वेपर प्रेशर काय होत जाईल रे, एकदम कमी कमी होत जाणार आहे. बघा ते एवढं कमी होईल की शेवटी ज्यावेळेस X1 उरणारच नाही, फक्त X2 असेल, तो डायरेक्टली 0 होऊन जाईल. मग या पोझिशनला जर मला X1 चं वेपर प्रेशरच मिळत नाही तर इथे X1 ची क्वांटिटी काय असेल, 0 असेल. X2 इकडून वाढत जातोय, मग पहिल्यांदा त्याचं कॉन्सन्ट्रेशन वेपर प्रेशर किती असेल 0, नंतर ते हळूहळू वाढत जाणार. ओके. मग इथल्या पॉइंटला काय झालं की X2 हा सगळ्यात जास्त होता, है की नाही, दॅट इज इक्वल टू 1 आणि X1 कमी होऊन गेला, दॅट इज 0. म्हणजे आता इथे झालं काय, ते या सोल्युशनमध्ये X2 पूर्ण गायब झाला, फक्त काय उरला A2 उरलेला. म्हणजेच काय, X2चं X2 उरलेला, तिथे X2 मोल फ्रॅक्शन उरलेले आहेत. मग त्यावेळेस तो फक्त प्युअर झाला आणि A2चं जे वेपर प्रेशर आहे ते आपण कशाने दाखवतो, P20 ने. म्हणजे इथे मिळणार वेपर प्रेशर असेल P20. कळालं. म्हणजे बघा या पॉइंटला फक्त प्रेझेंट आहे X2, म्हणून मिळणार वेपर प्रेशर फक्त प्युअर. A1 तर नाहीच आहे, पहिला कॉम्पोनंटच नाही, फक्त एकच A2च कॉम्पोनंट आहे, म्हणून मिळणारा वेपर प्रेशर P20. इथे मिळणारा फक्त एकच कॉम्पोनंट आहे A1, 1, त्यामुळे त्याचं वेपर प्रेशर P01. आता दोघांच्या मध्ये आपण समजा एक लाईन ड्रॉ करूया. ओके. ही लाईन ड्रॉ केली तर इथे तर असं नाही म्हणू शकत ना आपण प्युअर आहे. सो दिस इज कॉल्ड P टोटल. मग टोटल किती, तर इथे P1 P2 दोन्ही असतील. सो P1 प्लस P2 ही दोघांची ॲडिशन असेल आपल्याला ह्या लाईनवरती. ओके. दिस इज द ग्राफ फॉर व्हेरिएशन ऑफ वेपर प्रेशर अकॉर्डिंग टू द मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शननुसार वेपर प्रेशर कशा वेळेने चेंजेस होतात हे आपण या ग्राफमध्ये बघितलं होतं. ओके. सो पुढे जायचं. मग आपण आता ग्राफ सगळ्यांना कळाला असेल. बघा या पॉइंटला वेगळ्या क्वांटिटीज आहेत, या पॉइंटला वेगळ्या क्वांटिटीज आहे. हे X1 नाही आहे, इकडेच आहे. ओके. टेक्स्टबुकमध्ये थोडेसे चेंजेस आहेत, टेक्स्टबुकमध्ये चेंज झालेला आहे काहीतरी. सो तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये ते बदल करून घ्यायचे आहेत. सो आय होप तुम्हाला हा पॉईंट क्लिअर झाला असेल. P टोटल इज इक्वल टू P1 प्लस P2 अशा वेळेने ते लिहायचे आहेत. चला आपण आता नेक्स्ट टॉपिककडे जाऊया. सो फ्रेंड्स, अवर नेक्स्ट टॉपिक इज आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन काय असतात. आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशन्स मधला फरक पहिल्यांदा आपल्याला बघून घ्यायचा आहे. ओके. सो दॅट इज द फर्स्ट पॉईंट. आपण पहिला पॉईंट बघूया. पहिला पॉईंट काय आहे तर आयडियल सोल्युशन्स हे राउल्ट्स लॉ उभे करतात.
आयडियल सोल्युशन काय करतात, राऊल्ट्स लॉ उभे करतात. आत्ताच आपण बघितलं राऊल्ट्स लॉ काय होता, तर आयडियल सोल्युशन काय करतात, राऊल्ट्स लॉ उभे करतात. तर नॉन आयडियल सोल्युशन आर नॉट ओबेइंग द राऊल्ट्स लॉ, ते राऊल्ट्स लॉ उभे करत नाही. नेचरचा एक परफेक्ट रूल सांगू का पहिल्यांदा काय असतो, तर नेचरमध्ये कुठलाही आयडियल सोल्युशन बघायला मिळत नाही, नेचरमध्ये एक्झिस्टच होत नाही. नियरली आयडियल असं म्हणू शकतो आपण, पण आयडियल सोल्युशन आपल्याला नेचरमध्ये बघायला मिळत नाही. सो पहिला जो पॉईंट होता की आयडियल सोल्युशन कोणतं असतं, तर त्यांनी काय उभं केलं पाहिजे, राऊल्ट्स लॉ उभे केला पाहिजे. सेकंड, इट्स चेंज इन एन्थाल्पी ऑफ अ मिक्सचर इज 0. म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही आयडियल सोल्युशन बनवताय दोन कॉम्पोनंट एकत्र करून, तर त्यावेळेस कुठलाही एन्थाल्पी चेंज झाला नाही पाहिजे, म्हणजे कुठलीही हीट इव्हॉल्व किंवा गेन किंवा इव्हॉल्व झाली नाही पाहिजे. थर्ड पॉईंट, दॅट इज चेंज इन व्हॉल्यूम ऑफ अ मिक्सचर इज ऑल्सो 0. म्हणजे काय, तर चेंज इन व्हॉल्यूम सुद्धा नाही झाला पाहिजे. व्हॉल्यूम चेंज होत नाही याचा अर्थ काय, समजा मी दोघं कॉम्पोनंट एकत्र करतोय, तर तो जो टोटल व्हॉल्यूम आहे ते दोघांचे ॲडिशन एवढा असला पाहिजे, त्यात कमी जास्त झालं नाही पाहिजे. सो दॅट इज चेंज इन व्हॉल्यूम इज 0 पाहिजे. फोर्थ पॉईंट काय, त्यांचं जे वेपर प्रेशर आहे, वेपर प्रेशर इज ऑलवेज बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट. यांचं वेपर प्रेशर जे मिक्सचरचं ते हे प्युअर कॉम्पोनंटच्या वेपर प्रेशरच्या मध्ये आलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त बी नको आणि त्याच्यापेक्षा कमी पण नकोय. आणि द लास्ट पॉईंट इज व्हॉट, त्यांच्यामध्ये असलेलं जे सोल्यूट इंटरॅक्शन आहे, सोल्यूट इंटरॅक्शन किंवा सॉल्वंट इंटरॅक्शन और सॉल्वंट इंटरॅक्शन. बघा लक्ष द्या इकडे, त्या सोल्यूटमध्ये इंटरॅक्शन असणं किंवा सॉल्वंटमध्ये इंटरॅक्शन किंवा सॉल्वंटमध्ये होणारं इंटरॅक्शन आहे, इट मस्ट बी अ कम्पेरेबल. हे कसं असलं पाहिजे, कम्पेरेबल असलं पाहिजे, म्हणजे ते कम्पेअर करता आलं पाहिजे, जवळपास सारखं असलं पाहिजे. दॅट आर ऑल फॉलो बाय द आयडियल गॅसेस. ओके, आयडियल सोल्युशन्स, हे सगळं आयडियल सोल्युशन्स फॉलो करतात. तर आता तुम्हाला कळालं असेल की आयडियल सोल्युशन म्हणजे काय. तर पहिला पॉईंट, आयडियल सोल्युशन कोणता लॉ उभे करतो, राऊल्ट्स लॉ उभे करतो. दुसरा पॉईंट काय, तर आयडियल सोल्युशन ज्यावेळेस बनवतात तुम्ही कॉम्पोनंट्स एकत्र करतात, त्यावेळेस हीट बाहेर पडली नाही पाहिजे किंवा तिने गेन पण नाही केलं पाहिजे. दॅट इज एन्थाल्पी चेंज इज 0 पाहिजे. थर्ड पॉईंट काय, ज्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही आयडियल सोल्युशन बनवतात त्यावेळेस ज्यावेळेस दोन सोल्युशन एकत्र करतात, तर त्याचा सोल्युशनचा जो काही व्हॉल्यूम आहे, इट इज अ ॲडिशन ऑफ दॅट 2 व्हॉल्यूम्स. म्हणजे जे दोन गोष्टी तुम्ही एकत्र केल्या यांचे ॲडिशन एवढा त्या सोल्युशनचा व्हॉल्यूम आला पाहिजे. आणि द लास्ट पॉईंट, हे जे सोल्युशन आहे, ह्या सोल्युशनचं जे वेपर प्रेशर आहे ते दोघं प्युअर कॉम्पोनंटच्या वेपर प्रेशरच्या मध्ये आलं पाहिजे. आणि जर फिफ्थ अँड लास्ट पॉईंट, यांच्यामध्ये जे सोल्यूट इंटरॅक्शन किंवा सॉल्वंट इंटरॅक्शन आहे हे कम्पेरेबल असलं पाहिजे, म्हणजे यांच्यातलं इंटरॅक्शन कमी जास्त नको, जवळपास सारखं असलं पाहिजे. इन केस ऑफ नॉन आयडियल हे सगळं त्यामध्ये फॉलो होणार नाही. वेपर प्रेशर बघा, एन्थाल्पी चेंज सुद्धा 0 नसणार आहे, व्हॉल्यूम चेंज सुद्धा 0 नसणार आहे. मोस्टली आपल्याला हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. वेपर प्रेशर इज ऑलवेज बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट. ह्याचं जे वेपर प्रेशर आहे हे प्युअर कॉम्पोनंटच्या वेपर प्रेशरच्या मध्ये असतं, ते आपण ग्राफिकली बघणारच आहोत. पण नॉन आयडियलमध्ये होतं काय, इट इज नॉट इन बिटवीन दॅट, इट इज वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज ऑलवेज higher or lower than pure component. हे वेपर प्रेशर सोल्युशनच्या वेपर प्रेशरपेक्षा कधीही जास्त किंवा कमी असतं. म्हणजे जर तुम्ही सोल्युशन बनवलं तर हे जे सोल्युशनच्या वेपर प्रेशर असतं सोल्युशनचं ते प्युअर कंपोनंटपेक्षा एक तर जास्त असतं किंवा कमी असतं. दॅट इज कॉल्ड अ पॉझिटिव्ह डेव्हिएशन अँड अ निगेटिव्ह डेव्हिएशन. तो आपण आता ग्राफिकली बघणारच आहोत. ओके, आय होप तुम्हाला आयडियल सोल्युशन्स अँड नॉन आयडियल सोल्युशन्सचा डिफरन्स क्लिअर झाला असेल. आयडियलमध्ये हे 5 पॉईंट्स लिहायचे, नॉन आयडियलमध्ये तुम्हाला एवढे लिहायची गरज नाही आहे. नॉन आयडियलमध्ये फक्त आला तर पेपरला पॉझिटिव्ह डेव्हिएशन काय आहे आणि निगेटिव्ह डेव्हिएशन काय ते आपल्याला बघायचं असतं. चला आपण आता ते ग्राफिकली काय ते बघून घेऊया. पॉझिटिव्ह डेव्हिएशन काय आणि निगेटिव्ह डेव्हिएशन काय असणार आहे.
सो फ्रेंड्स, वी आर ऑन द नॉन आयडियल सोल्युशन्स. आपण नॉन आयडियल सोल्युशनमध्ये होतो. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की नॉन आयडियल सोल्युशनमध्ये होतं काय की व्हेपर प्रेशर हे सोल्युशनचं व्हेपर प्रेशर हे प्युअर कॉम्पोनंटपेक्षा एक तर कमी असतं किंवा जास्त असतं, हायर ऑर लोअर असतं. त्याला आपण पॉझिटिव्ह डेव्हिएशन अँड निगेटिव्ह डेव्हिएशन असं बघतो. तर त्यातला पहिला टॉपिक आपण शिकून घेऊ, दॅट इज कॉल्ड अ पॉझिटिव्ह डेव्हिएशन. आता पॉझिटिव्ह डेव्हिएशन काय असणार आहे बघूया. आपण आत्ताच व्हेपर प्रेशरसाठी एक ग्राफ ड्रॉ केला होता, है की नाही. सिमिलर ग्राफ आपण इथे ड्रॉ करतोय. ओके, पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि निगेटिव्ह डेव्हिएशन. बघा मी इथे दुसरा पॉईंट लगेच लिहून घेतो, निगेटिव्ह डेव्हिएशन. ओके, पॉझिटिव्ह डेव्हिएशन अँड निगेटिव्ह डेव्हिएशन काय असणार आहे. निगेटिव्ह डेव्हिएशन साठी सुद्धा आपल्याला एक ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ओके, पॉझिटिव्ह डेव्हिएशन अँड निगेटिव्ह डेव्हिएशन साठी ग्राफ ड्रॉ करायचा. ग्राफ कसा असणार आहे बघा. आताच आपण मोल फ्रॅक्शन आणि व्हेपर प्रेशरचा ग्राफ ड्रॉ केला. हिअर इज व्हेपर प्रेशर, हिअर इज मोल फ्रॅक्शन. एका साईडला व्हेपर प्रेशर घेतलं, एका साईडला मोल फ्रॅक्शन घेतलं. ग्राफ सगळ्यांना क्लिअर होता. ग्राफ कसा होता बघा. आपण पहिल्यांदा x1 इज इक्वल टू 1 घेतला होता. सो इथे आपल्याला प्युअर कॉम्पोनंटचं प्युअर व्हेपर प्रेशर मिळालं होतं P01. ते इकडे जात असताना काय होऊन गेलं होतं रे, लो झाला होता. इथे कॉम्पोनंट काय होता x2. x1 इज इक्वल टू काय होता डायरेक्टली 0 होता आणि x2 इज इक्वल टू 1. इथे x2 इज इक्वल टू काय होता आपला x2 इज इक्वल टू 0 होता. सॉरी, x2 इज इक्वल टू 0 होता. सो सिमिलरली इथे x2चं मोल कॉन्सन्ट्रेशन किती आलं होतं P02. सो लाईक दिस आपण असा ग्राफ ड्रॉइंग केला आहे. ओके, आणि इथे एक लाईन ड्रॉ केली होती. सो हा आपला P टोटल होता. असाच ग्राफ ड्रॉ केला होता आपण. हां, हे क्लिअर आहे सगळ्यांना. ओके, ग्राफ एकदम सोपा आहे. सो P1 0 इकडे जाताना 0 होऊन जातो, तसंच P2 0 इकडे येताना 0 होतो. असं का झालं तर इथे फक्त x1 हा 1 मोल फ्रॅक्शन होता. फक्त x1चेच म्हणजे एकाच कॉम्पोनंटचे मोल फ्रॅक्शन आहे म्हणून प्युअर व्हेपर प्रेशर मिळालं. इथे पण फक्त एकाच कॉम्पोनंटचे मोल फ्रॅक्शन आहे म्हणून प्युअर व्हेपर प्रेशर मिळालं. दुसरा कॉम्पोनंट 0, इथे मिक्सचर आहे म्हणून प्युअर मिळालं नाही. दॅट इज कॉल्ड P टोटल. पॉझिटिव्ह डेव्हिएशन कधी बघायला मिळतं आणि का बघायला मिळतं. एक्झाम्पल सांगतो तुम्हाला पहिल्यांदा पॉझिटिव्ह डेव्हिएशनचं. पहिलं एक्झाम्पल आहे इथेनॉल इन ॲसिटोन प्लस ॲसिटोन. ओके, इथेनॉल आणि ॲसिटोनचं आपण एक्झाम्पल घेऊया. इथेनॉल आणि ॲसिटोनमध्ये होतं काय, आपण दोघं ज्यावेळेस मिक्स करतो, ओके, दोघं ज्यावेळेस मिक्स करतो तर हे पॉझिटिव्ह डेव्हिएशन कधी बघायला मिळतं, ज्यावेळेस आपण इथेनॉल आणि ॲसिटोनला एकत्र करतो. इथेनॉलमध्ये असलेलं जे इंटरॅक्शन आहे आणि ॲसिटोनमध्ये जे असलेलं इंटरॅक्शन आहे हे इंटरॅक्शन कंपेरेबल नाही. म्हणजे काय, ज्यावेळेस इथेनॉल आपण ॲसिटोनमध्ये टाकतो तर या दोघांमध्ये चांगलं इंटरॅक्शन व्हायला पाहिजे, पण ते इंटरॅक्शन होत नाही. असं कन्सिडर करा की याला आपण सोल्यूट म्हणूया आणि याला आपण सॉल्व्हंट म्हणूया. म्हणजे इथेनॉलच्या मॉलिक्युल्समध्ये, दॅट इज इन मॉलिक्युल्स ऑफ सोल्यूटमध्ये होणारं इंटरॅक्शन आणि सॉल्व्हंट मॉलिक्युल्समध्ये म्हणजे ॲसिटोनच्या मॉलिक्युल्समध्ये होणारं इंटरॅक्शन, दे आर नॉट कंपेरेबल. हे कंपेरेबल नाही म्हणजे जवळपास सारखं नाही. जवळपास सारखं नाही म्हणून हे दोघं एकमेकांशी चांगलं इंटरॅक्ट करत नाही. ज्यावेळेस असं इंटरॅक्शन होत नाही म्हणजे सोल्यूट आणि सॉल्व्हंटमध्ये होणारं इंटरॅक्शन हे वीक असेल, सोल्यूट आणि सॉल्व्हंटमध्ये होणारं इंटरॅक्शन हे जर वीक असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह डेव्हिएशन बघायला मिळतो. काय बघायला मिळतो, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. ओके, म्हणजे सोल्यूट सॉल्व्हंटमध्ये असणारं इंटरॅक्शन कसं पाहिजे, वीक. सोल्यूटमध्ये स्ट्रॉंग, सॉल्व्हंटचं सॉल्व्हंट सोबत स्ट्रॉंग, पण सोल्यूटचं सॉल्व्हंट सोबत वीक इंटरॅक्शन. सो अशा केसमध्ये आपल्याला काय मिळालं बघायला मिळतं, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. आता पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणजे काय, तर हा जो ग्राफ असा मिळाला पाहिजे होता तर हा असा पॅराबोला मिळतो आपल्याला. ओके, सिमिलरली इथे पण अशी हायर लाईन मिळते आणि इथे पण अशी हायर लाईन. सो दिस इज कॉल्ड अ पॅराबोला, त्याला पॅराबोला म्हणतात. ओके, अशा वेळी आपल्याला
पॉझिटिव्ह डेव्हिएशन, बघा वरच्या साईडला मिळालं, दॅट इज कॉल्ड पॉझिटिव्ह डेव्हिएशन, याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह डेव्हिएशन. एक्झाम्पल आलं लक्षात तुमच्या इथेनॉल आणि ॲसिटोन. का बघायला मिळतं तर सोल्यूट प्लस सॉल्वंट यांच्यातलं इंटरॅक्शन कसं आहे, वीक आहे. इंटरॅक्शन कसं आहे, वीक आहे. सोल्यूट आणि सॉल्वंट मधलं, सोल्यूटचं सोल्यूट सोबत स्ट्रॉंग आहे, सॉल्वंटचं सॉल्वंट सोबत स्ट्रॉंग आहे, पण सोल्यूटचं सॉल्वंट सोबत वीक आहे, म्हणून असं इंटरॅक्शन बघायला मिळतं. आता इन केस ऑफ निगेटिव्ह लगेच क्लिअर झालं असेल की काय असणार आहे. इन केस ऑफ निगेटिव्ह डेव्हिएशन, निगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये बघायचं झालं तर पहिल्यांदा तुम्हाला पॉझिटिव्हचं अजून एक एक्झाम्पल देऊ का. पॉझिटिव्हचं बघा अजून एक एक्झाम्पल आहे, पॉझिटिव्हचं एक्झाम्पल आहे CS2 कार्बन डायसल्फाइड इंटू ॲसिटोन. कार्बन डायसल्फाइड तुम्ही ॲसिटोन मध्ये डिझॉल्व्ह केला तरी पण तुम्हाला पॉझिटिव्ह डेव्हिएशनच बघायला मिळतं. कार्बन डायसल्फाइडचा त्याच्यासोबतच खूप चांगलं इंटरॅक्शन आहे, ॲसिटोनचं ॲसिटोन सोबत खूप चांगलं इंटरॅक्शन आहे, पण दोघांचं एकमेकांसोबत चांगलं इंटरॅक्शन नाही आहे, म्हणून त्यांना काय कोणता डेव्हिएशन बघायला मिळतो आपल्याला, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. इन केस ऑफ निगेटिव्ह डेव्हिएशन काय असणार आहे. निगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये होतं काय तर निगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये सिमिलर ग्राफ ड्रॉ करून घेऊ आपण. x1 इज इक्वल टू 1, x2 इज इक्वल टू 0, x1 इज इक्वल टू 0, x2 इज इक्वल टू 1. इथे आला प्युअर वेपर प्रेशर दॅट इज P01, इथे 0 लाईक दिस. इथे काय असेल 0, इथे आला तुमचा P02. ओके, दोघांना जॉईंट केला करेक्ट. इथे आला आपला P total, P1 plus P2. Okay, on this axis there is vapor pressure, on this axis there is a mole fraction. आता होणार काय इथे, याच्या एक्झॅक्टली रिव्हर्स, इकडे पॉझिटिव्ह डेव्हिएशन आहे, इकडे निगेटिव्ह डेव्हिएशन. निगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये होणार काय तर इथे काय होतं, सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन स्ट्रॉंग होतं, सॉल्वंट सॉल्वंट इंटरॅक्शन स्ट्रॉंग होतं, सोल्यूट सॉल्वंट वीक होतं. तर इकडे काय होणार, रिव्हर्स. इथे सोल्यूट प्लस सॉल्वंट, सोल्यूट आणि सॉल्वंटचं इंटरॅक्शन कसं असणार आहे, स्ट्रॉंग. सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन कसं आहे रे, स्ट्रॉंग आहे. सोल्यूटचं सोल्यूट सोबत वीक आहे, सॉल्वंटचं सॉल्वंट सोबत वीक आहे, पण सोल्यूटचं सॉल्वंट सोबत स्ट्रॉंग आहे. सो सोल्यूट आणि सॉल्वंटचं इंटरॅक्शन स्ट्रॉंग आहे. सोल्यूटचं सोल्यूट सोबत वीक आहे, सॉल्वंटचं सॉल्वंट सोबत वीक आहे, पण सोल्यूट आणि सॉल्वंट स्ट्रॉंग आहे. इकडे थोडेच केस रिव्हर्स होती, मग निगेटिव्ह डेव्हिएशनला निगेटिव्हली. ओके, लाईक दिस. तो ग्राफ फक्त या आयडियल लाईनच्या खाली ड्रॉ करायचा असतो आपल्याला. ओके, निगेटिव्ह डेव्हिएशन अशा वेळेने बघतो आपण. सो निगेटिव्ह डेव्हिएशनसाठी एक्झाम्पल्स लिहायचे झाले तर तुम्ही एक्झाम्पल्स देऊ शकतात. फेनॉल प्लस ॲनिलीन. ओके, हे एक एक्झाम्पल झालं. सेकंड एक्झाम्पल देऊ शकतात तुम्ही क्लोरोफॉर्म प्लस ॲसिटोन. क्लोरोफॉर्म आणि ॲसिटोन सुद्धा निगेटिव्ह डेव्हिएशन. एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, MCQ ला येऊ शकतात, MST CET ला एक्झाम्पल्स येतात. फेनॉल अँड ॲनिलीन शोज विच टाइप ऑफ डेव्हिएशन, पॉझिटिव्ह डेव्हिएशन, निगेटिव्ह डेव्हिएशन, न्यूट्रल, और इट इज आयडियल सोल्युशन, असं काहीतरी एखादं एक्झाम्पल तुम्हाला दिलं जातं. सो हे असं MCQ ला तुम्हाला येऊ शकतं, किंवा थेरीला आल्यानंतर तुम्हाला अशा वेळी एक्झाम्पल द्यायचे आहेत पॉझिटिव्ह डेव्हिएशनसाठी आणि निगेटिव्ह डेव्हिएशनसाठी. सो नेक्स्ट पॉईंट जो होता तुम्हाला एक सांगायचं राहिलंच, नॉन आयडियल सोल्युशन्स हे जनरली अशा वेळी असतात. मी तुम्हाला सांगितलं की नेचरमध्ये आयडियल सोल्युशन्स आपल्याला बघायला मिळत नाही. ओके, आयडियल सोल्युशन नसतातच नेचरमध्ये, पण नियरली बिहेव करणारे काही आयडियल सोल्युशन्स आहेत. त्याच्यापैकी एक एक्झाम्पल तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे, दॅट इज कॉल्ड बेन्झीन अँड टोलिन. Benzene and toluene. This is an example of nearly ideal solution, not an ideal, nearly ideal. Ideal सारखा आहे जवळपास. बेन्झीन अँड टोलिन या दोघांचं मिक्सचर जर घेतलं तर इट इज नियरली आयडियल, नॉट अन आयडियल. आयडियल नाही, नियरली आयडियल. सो अशा वेळी तुम्हाला एक्झाम्पल्स, पॉझिटिव्ह डेव्हिएशन, निगेटिव्ह डेव्हिएशन्स प्रिपेअर करायचे. आय होप तुम्हाला सगळा टॉपिक क्लिअर झाला असेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आपण आता नेक्स्ट टॉपिककडे जाऊया. ओके.